नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये समर आता ऑफिसमध्ये आता पाठीमागच्या सगळ्या भूतकाळातील गोष्टी आता त्याला आठवत असतात. मंदाकिनी आणि सुस्मिता ही कशा त्यांच्या गाडीसमोर आल्या आणि सुस्मिताचा कसा अपघात घडवला हे सगळं आता समरला आठवतं. समर म्हटलेला असतो, हे बघा माझ्या मुलीचं भवितव्य तिकडे धोक्यात आहे, मला लवकर जायला हवं. मंदाकिनी म्हणलेली असते की तुमच्या मुलीचं जर चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्यासुद्धा मुलीचं चांगलं व्हावं असंच मला वाटतं ना. या सगळ्या आठवणी आता समरच्या डोळ्याभोवती नाचू लागतात. त्यानंतर आपल्या कंपनीच्या गेटसमोर आता समर राजवाडे मुर्दाबाद असे म्हणत कसे आता मोर्चा घेऊन त्या बायकांना घेऊन स्वानंदी आली होती हे आता समरला आठवतं. आणि त्यानंतर आता आदिराने जर स्वतःचा साखरपुडा झाला नाही तर कसे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण स्वानंदीला कसे लग्न करायला आग्रह धरला हे सगळं आता समरला आठवतं. आणि त्यानंतर भर लग्नामध्ये तो बांगड्या ज्या दुकानात गहाण ठेवल्या होत्या तो माणूस येऊन आता कसा त्या बांगड्याचे सत्य सांगतो. आणि या बांगड्या राजवाड्यांच्या बांगड्या आहे ही मी ओळखलं आणि या बांगड्या गहाण ठेवायला एक बाई आली होती आणि हीच ती बाई असे तो माणूस आता मंदाकिनीकडे बोट करत सांगतात समरला कसा भर लग्नामध्ये धक्का बसतो हे सगळं आता समरला आठवतं. आणि तेवढ्यात पाठीमागून आता आनंद दरवाज्यातून आतमध्ये येतो आणि समरला हाक मारतो. पण आता समर त्या भूतकाळातील आठवणीत गुंगून गेलेला असतो. आनंद समरला दोनदा हाक मारतो पण तरीसुद्धा समरचं लक्ष नसतं. तेव्हा आनंद समर समोर येत म्हणतो की ओके आहेस ना रे समर तू, अरे मी तुला दोनदा हाक मारली. तेव्हा भानावर येत समर म्हणतो की अरे तर लगेच आता आनंद म्हणतो की समर तुझी तब्येत ठीक नाही आहे का, तुला घरी जायचं आहे का, सगळ्या मीटिंग कॅन्सल करूयात का. समर म्हणतो नाही नाही असं करू नकोस. तर आनंद म्हणतो मग काय झालं. आता इकडे अर्पिता बाहेर येऊन मलिकाला कॉल करते. आदिराच्या घराच्या बाहेर येऊन मलिकाला कॉल करताच आता आदिरा म्हणते की हे बघ मामा, अगं त्यांचं घर मिडल क्लास नाही, अगदी लो क्लास घर आहे आणि त्यांच्या घरी साधी ब्राऊन शुगरसुद्धा नाही आणि खुर्च्यासुद्धा अगदी कडक कडक आहेत. अर्पिता म्हणते की मॉम आपल्या आदिराला इथे राहण्यासाठी खूप त्रासदायक होत असेल. मलिका म्हणते तरच तिच्या डोक्यात प्रकाश पडेल. मलिका म्हणते की पण तू तिला बाहेर फिरायला घेऊन जातेस ना. अर्पिता म्हणते हो मी चालले, पण ती सुस्मितासुद्धा आमच्या पाठीमागे लागली आणि तिने हट्टच धरला यायचा आणि त्या सुस्मिताला येण्यासाठी तिच्या सासूने सुद्धा आमच्याकडे आग्रह केला, तेव्हा आता आम्हाला तिला न्यावंच लागेल असे आता अर्पिता मलिकाला सांगते. अर्पिता म्हणते की ती सुद्धा एवढी बावळट आहे ना, आपल्या ओळखीचा जर कोणी भेटला ना तर उगाच मला चिडवतील की पिऊनसोबत शॉपिंगला आलेत की काय. का म्हणते हे बघ त्या लोकांना इरिटेट करायची एकही संधी सोडायची नाही आहे अर्पिता. मलिका म्हणते की आणि ही संधी नाहीच नाही असे म्हणत मलिका आता तिचा प्लान अर्पिताला सांगते. तो ऐकून अर्पिता खुश होते आणि म्हणते की ओके मम्मा तू काही काळजी करू नकोस. इकडे आता स्वानंदी ही केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या ऑफिससमोर आलेली असते. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही त्या ऑफिसच्या आतमध्ये येते. ती ऑफिस बघून स्वानंदी खुश होती तर तेथील रिसेप्शनिस्ट म्हणते की नमस्कार मॅडम आणि केसरी टूरमध्ये आपलं स्वागत आहे, मी तुमची काय मदत करू शकते अशी ती रिसेप्शनिस्ट स्वानंदीला बोलते. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मी इंटरव्ह्यूसाठी आली. रिसेप्शनिस्ट म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी लगेच मॅडमशी बोलून येते. आणि इकडे आता आनंद समोर बसत आता समर सगळी हकीकत सांगू लागतो. समर म्हणतो ज्या वेळेस मी एकटा होतो खरंच सुखी होतो, लग्नानंतर ना मला खूप त्रास होतोय. समर म्हणतो की माझं आयुष्य ना एकदा नाही तर खूप खूप अगदी सुरळीत चालू होतं आणि काहीच मनीधनी नसताना एकाएकी अचानक मला काही दिवसापूर्वी लग्न करावं लागलं आनंद. आणि मी अशा एका मुलीसोबत लग्न केलं जे मला कधीच पटली नव्हती, पण त्याच मुलीच्या आता संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेऊन मी मोकळं झालोय रे आनंद. आता आनंद म्हणतो की अर्थात तुझ्या बाबतीत सगळं वेगळं झालं समर मला माहिती. आता समर म्हणतो की मी आदिरासाठी लग्न केलंय, ही त्या कुटुंबासाठी माझा हेतू चांगला होता रे आनंद. माझ्या बहिणीच्या हट्टासाठी, तिच्या विचित्र नवऱ्याने घातलेल्या हट्टासाठी मला लग्न करावं लागलं रे आनंद असे आता समर आनंदला सांगतो. तेव्हा आता समर म्हणतो की आदिरा मला माझ्या मुलीसारखी आहे, तुला तर माहितीच आहे आनंद, आणि तिच्यासाठी हे सगळं मी केलंय.
तिच्यासाठी जो मी काही निर्णय घेतला त्यामध्ये अगोदरसुद्धा अडथळे होते आणि नंतरही सुद्धा अडथळे आहेतच. आणि त्यानंतर आता समर म्हणतो की त्यांचा साखरपुडासुद्धा ठरला. त्यांचा साखरपुडा, त्यांचं लग्न होण्यासाठी मी प्रयत्न देखील केले आणि त्या नेमकं ज्या मुलासोबत त्यांचा साखरपुडा ठरला होता त्या साखरपुड्यातच खोटं बोलल्यात आणि त्यांनी त्यांचं वय कमी सांगितलं. ॲक्च्युली त्यांचं वय जास्त होतं आणि तो साखरपुडा मोडला. आणि समर म्हणतो की मग आदिराकडे बघून मी त्यांच्यासोबत लग्न करायचं ठरवलं. त्यानंतर आता समर म्हणतो की या बाईच्या अशा वागण्यामुळे सतत मला शंका येत राहते. समर म्हणतो हे बघ आनंद, अरे मी पैशाला आपापल्याला नाही आहे. देवाच्या कृपाने आपले सगळं काही व्यवस्थित चाललंय आणि असं जर असेल तर आपल्या मेहनतीने आपण कमवलेला पैसा जर आपल्याला फसवून लुबाडून जर कोणी लुबाडत असेल तर आणि नेत असेल तर ते मला अजिबात चालणार नाही असे समर आनंदला सांगतो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे ही फॅमिली ना आपल्या कसा प्रकारचा गैरफायदा घेईल हे काही सांगताच येत नाही रे आनंद. समर म्हणतो की आजीने मोठ्या मानाने त्यांना माफ केला आणि सून म्हणून स्वीकार केला, पण उद्या जर आजीचा विश्वासघात झाला तर त्यांच्या मनाला काय वाटेल असे समर आनंदला सांगतो. आणि त्यानंतर इकडे आता पटकन रिसेप्शनिस्ट स्वानंदीला आतमध्ये इंटरव्ह्यूला जायला सांगते. तसाच पाण्याचा ग्लास ठेवत स्वानंदी पटकन आतमध्ये जाऊन आता मॅडमला वेलकम करते. स्वानंदीजी आता समोर बसता क्षणी तिचं नाव सांगून पटकन आता स्वानंदी तिचे डॉक्युमेंट्स त्या मॅडमला दाखवते. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये डॉक्टरेट पदवी केली. तर लगेच स्वानंदी म्हणते हो मॅडम. मॅडम म्हणते मग तुम्ही टुरिझमकडे कसा वळलात? आता त्या मॅडम म्हणतात अगोदरच्या कंपनीमध्ये तुमचा काय रोल होता? तेव्हा स्वानंदी त्यांना सगळं सांगते. क्लायंट बरोबर कसं क्लायंटला तयार करून सॉफिस्टिकेटेड वातावरण टूरसाठी कसं तयार होईल हे सगळं मी बघत होते असे स्वानंदी सांगते. त्यांना कशा प्रकारचे पॅकेजेस हवे, त्यांची टूर जास्तीत जास्त कशी कम्फर्टेबल होईल हे सगळं मी बघत असल्याचे स्वानंदी सांगते. आता त्या मॅडम म्हणतात केसरी टूरबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा आता स्वानंदी म्हणते केसरी टूर हे टूरमध्ये मानानं घेतलेलं एक अग्रगण्य नाव आहे. आणि स्वानंदी म्हणते की केसरी टूरमध्ये आपल्या मराठी माणसं कायम येत असतात आणि मराठी माणसांमध्ये केसरी टूरचं नाव एक अग्रगण्य नाव आहे आणि म्हणून त्यासाठी मला तुमच्या कंपनीमध्ये काम करायचं आहे मॅडम असे स्वानंदी सांगते. स्वानंदी म्हणते की मी तुमच्याबद्दलसुद्धा खूप ऐकलं आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा होती की तुमच्याबरोबरसुद्धा काम करायला मिळावं म्हणून. इकडे आनंद आता समरला म्हणतो तू काय करणार आहेस रे समर मग? तेव्हा समर म्हणतो आदिरासाठी मी काहीही करू शकतो आनंद. समर म्हणतो की पण ती रोहिणची ताई आहे ना, ती बाई, तिच्याशी कसं डील करायचं तेच मला काही कळत नाही रे आनंद. आणि जर आत्ताच मला कळलं नाही तर पुढे पुढे अजून जास्तच अवघड होत जाईल असे समर सांगतो. आनंद म्हणतो उगाच मी तुला भरीस पाडलं रे समर. समर म्हणतो नाही नाही तुझं काही चुकलं नाही, तुझं काहीच चुकलं नाही, पण ही बाई आणि तिची फॅमिलीच वेगळी होती. पुढे येत आता आनंद म्हणतो की समर मी तुला एक सांगू का, आम्हाला असं नाही वाटत. हे बघ मी तुला सांगतो ना, स्वानंदीची आई जरा वेगळी वाटली आम्हाला. आनंद म्हणतो की लग्नाच्या अगोदर लग्नाच्या वेळी ज्या वेळी मी स्वानंदीला भेटलो त्यावेळी मला स्वानंदी चांगली मुलगी वाटली समर. आनंद म्हणतो की कधी कधी समर आपण एका बाजूने विचार करत असतो आणि समोर जी गोष्ट दिसत असते ना तिचा आपण आतमधून विचार करत नाही. आनंद म्हणतो की आता तू तुझ्या बाजूने विचार करतोय समर. तेव्हा समर म्हणतो की दररोज त्यांचे नवनवीन अनुभव मिळतात त्याचं काय मग? आनंद म्हणतो की कारण तुझा त्यांच्यावर विश्वास नाही, तू एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून बघ. आनंद म्हणतो की आता तुला असं वाटत असेल मी तिच्याबरोबर तिच्या बाजूने बोलतोय म्हणून, पण असं काहीच नाही आहे रे समर, मी आयुष्यभर कायम तुझ्याच बाजूने आहे. आनंद म्हणतो लग्न झाल्यानंतर ॲडजस्टमेंट ह्या कराव्याच लागतात. 100% कुठलाही जोडा एकदम परफेक्ट नसतोच. आणि दुसरी गोष्ट तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये खूप फरक आहे. तुझ्या आउटस्टँडिंग गोष्टीमध्ये, फायनान्शियल कंडिशनमध्ये सुद्धा खूप फरक आहे. आनंद म्हणतो की हे चॅलेंजिंग पण आहे आणि म्हटलं तर इंटरेस्टिंग पण आहे. आणि समर मी तुला सांगतो हीच संधी आहे इतक्या वर्षाचा एकटेपणा तुला दूर करण्याची. आता समर म्हणतो मी तुला एक सांगतो, आपण एक वेळ असं समजूयात स्वानंदी लोभी आहे, पैशासाठी ती हपापलेली आहे. हे तेव्हाच घडतं जेव्हा त्या माणसाकडे पैसा नसतो. पण आता ती लग्न करून तुझ्याकडे आली तेव्हा तिला कळेल की पैसा आहे आपल्याकडे, सगळं आहे, श्रीमंती आहे, तेव्हा ती असा हपापलेपणा नाही करणार. आनंद समरला सल्ला देत म्हणतो की मला वाटतंय तू अजून काही वेळ घ्यायला हवा रे समर.
आनंद म्हणतो, हे बघ तू शांत राहा, टेन्शन घेऊ नकोस, चिल राहा, एकदम सगळं काही व्यवस्थित होईल. आता त्या मॅडम स्वानंदीला प्रश्न विचारत असतात आणि स्वानंदी त्या प्रश्नांचं उत्तरं देत असते. आपण क्लायंटला विश्वासात घेऊन त्यांना ज्या गोष्टी कम्फर्टेबल असतात त्या त्यांना द्यायला पाहिजे आणि सगळं काही पैसा नाही तर अगोदर त्यांचा विश्वास आपण जिंकायला हवा, असे स्वानंदी त्या मॅडमला सांगत असते. तर स्वानंदीचे ते बोलणे ऐकून मॅडम खुश होत असतात. आणि आता पर्यटकांना टूरमध्ये काय काय फॅसिलिटी द्यायला हवी, त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा आणि त्या सगळ्या आपण कशा पुरवायला हव्यात, त्यांना एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. कारण वर्षातले 4 दिवस ते त्यांचा वेळ आणि पैसा खर्च करून टूरसाठी येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपला खारीचा वाटा पाहिजे, असे स्वानंदी सांगते. ते ऐकून आता खरोखर मॅडम खूप इम्प्रेस झालेल्या असतात. आणि मॅडम म्हणतात, जर तुम्ही पर्यटकांची काळजी घेऊ शकलात तर अशी माणसे केसरीला हवी आहेत. आणि मॅडम म्हणतात, मला वाटतं की तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. तर पटकन आता स्वानंदी त्यांचे थँक्स करत आभार मानते. त्या मॅडम म्हणतात की आता मला जी माहिती हवी होती ती मला मिळाली, तेव्हा आता माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला सांगेल. तर स्वानंदी पुन्हा त्या मॅडमचे आभार मानते आणि खऱ्या अर्थाने स्वानंदीचं सिलेक्शन जवळपास झालेलंच असतं. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही बाहेर येता क्षणी तिच्या बाबांचा तिला फोन येतो. स्वानंदी म्हणते, काय टायमिंग आहे बाबा, माझा इंटरव्ह्यू झाला आणि तुमचा फोन आला. स्वानंदीचे बाबा म्हणतात, कसा झाला नंदू इंटरव्ह्यू? स्वानंदी म्हणते, एकदम छान झाला. मला अगोदर खूप भीती वाटली होती पण नंतर एकदम कम्फर्टेबल वाटलं. आणि आता त्या केसरीबद्दल सगळी काही माहिती स्वानंदी तिच्या बाबांना देतात. आणि त्या मॅनेजर किती डॅशिंग आहेत, किती रुबाबदार आहेत, पण त्या मनाने सुद्धा किती चांगल्या आहेत, साध्या आहेत, हे सुद्धा स्वानंदी सांगते. तिथला स्टाफसुद्धा खूप चांगला वाटला असे स्वानंदी बोलते. स्वानंदी म्हणते, सगळं पॉझिटिव्ह झालं पण बाबा माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण मला मग एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायला किती मजा येईल आणि किती इंटरेस्ट येईल. आनंदी खुश होते. आणि इकडे आता दुसरीकडे सुस्मिता आता खूप सारी शॉपिंग करून अर्पिताकडे येऊ लागते. आता सुस्मिताने तिची हेअरस्टाईलसुद्धा बदलवलेली असते. ते बघून आता अर्पिता म्हणते की हे जे काही तू केलंयस ना त्यासाठी तू पुन्हा एकदा विचार केला आहेस का? सुस्मिता म्हणते, म्हणजे चांगलं वाटत नाही आहे का? अर्पिता म्हणते, हेअरस्टाईल तर ट्रेंडिंगच आहे पण ती तुझ्यावर सूट होत नाही आहे आणि तुझे कपडे वगैरे हे तू जरा काकूबाईसारखी दिसती, तेव्हा तुझ्यावरती हे ऑड नाही वाटत, ही हेअरस्टाईल तुला सूटच होत नाही असे अर्पिता बोलते. अर्पिता म्हणते, आणि तुझा चेहरा पण तसा नाही आहे. आणि तेवढ्यात आता आदिरा तिथे येते. अर्पिता म्हणते की जरा ऑड वाटते ना रे ही सुस्मिता, बरोबर ना रे ग आदिरा? आदिरा म्हणते, नाही नाही. आदिरा म्हणते, सुस्मिता तुला आवडलं ना? तर सुस्मिता म्हणते की हो. तर आदिरा म्हणते, मग झालं ना? तर आता अर्पिता म्हणते, मी सुद्धा तुझी चेष्टा मस्करी करत होते ग सुस्मिता. इकडे आता स्वानंदी घरी येते. आजी समोर असते. तर स्वानंदी म्हणते की खरं तर मला यायला थोडा उशीर झाला. आजी म्हणते, कसा झाला इंटरव्ह्यू? स्वानंदी म्हणते की चांगला झाला आणि सगळं काही वर्कआउट होईल असं वाटतंय. तेवढ्यात आता आजी म्हणते की पिंट्याला कंपनीचं नाव सांगतो, सगळं बघून घेईल. स्वानंदी म्हणते, काय झालं आजी? स्वानंदी म्हणते की आणि मला कामासाठी अशा कुणाच्या मदतीची गरज नाही आहे आजी. स्वानंदी म्हणते, माझ्या सो कष्टाने मी त्या गोष्टी करू शकते आजी. आणि तेवढ्यात आता आजी म्हणते, ठीक आहे. स्वानंदी म्हणते, मी चहा करते, तुम्ही घेणार का? आजी म्हणते, नको, करेल, स्टाफ करेल चहा. आता स्वानंदी म्हणते की मला माझ्या हाताने चहा करूशी वाटतो, तेव्हा आपल्या दोघींसाठी करू का? तर आजी म्हणते, राहू दे. स्वानंदीला आता पुन्हा वॉर्ड फील होतं आणि वाईट वाटतं. आणि तेथून आता आजी स्वानंदीकडे बघत आता उठून निघून जाते. आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदी ही अर्पिताकडे येते. तर अर्पिता म्हणते की अगं स्वानंदी, कशी आहे ग तुझी बहीण? तिने ना आमच्यासोबत आली तर खरी, पण तिने आमचा खूप वेळ खाल्ला, 22,000 रुपये खर्च केले आणि वाटेल तिथे टाईम स्पेंड केला. खरं तर आदिरा आणि मला टाईम स्पेंड करायचा होता, यापुढे तिला आमच्याबरोबर पाठवत नको जाऊ. तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो. इकडे आता समर हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असताना, म्हणजे कंबल अंगावर घेऊन बसलेला असतो, त्याच वेळेस आता स्वानंदी ही गुलाबजामची प्लेट घेऊन तिथे येते आणि त्याच्यासमोर गुलाबजाम खाऊ लागते. आता समर तोंड करून स्वानंदीकडे बघतो. तर स्वानंदी म्हणते की असं काय माझ्याकडे तोंड उघडून बसलात, माझं पोट दुखेल ना, मला खाऊ द्या. तर समर म्हणतो, मलासुद्धा पाहिजेत. स्वानंदी म्हणते, काय? तर समर म्हणतो, काही नाही. आणि आता स्वानंदीने समरचं मन जिंकण्याचा प्रयत्न चालू केलेला असतो. आणि इकडे आता आनंदने समर
समरला सगळ्यात मोठा कानमंत्र दिलेला असतो। तर आता आनंदच्या कानमंत्राने समर आणि स्वानंदीमधील गैरसमज कसा दूर होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।